आज तर छोट्या बहिणीचा पहिला दिवस आहे ग. घरामध्ये गोडधोड काय बनवून घेते तू? सांग, तुला काय खायचे ते बनवून आणायला सांगते मी तिला. आई, आपण जेव्हा वहिनीला बघायला गेलो होतो तेव्हा तिच्या घरचे सगळे सांगत होते ना की माझ्या मुलीला, आमच्या मुलीला खूप सारं जेवण, सगळं काही जेवण बनवता येते म्हणून. हो ग बाई, बोलले होते सगळेजण जेवण बनवता येते म्हणून. तू सांग, तुला काय बनवायचे? आई, खीर तर सगळेजण बनवतात की गोडमध्ये, आपण गुलाबजामुन बनवता. आपल्याला तेव्हाच तर कळेल ना यांच्या घरचे खरं बोलत होते का खोटं बोलत होते. हो ग बाई, बोलत तर होती हिची आई की आमच्या पोरीला सगळं काही येते म्हणून. बघूता येते का ते. सुनबाई, अगे सुनबाई. बोला की आई. सुनबाई, घरामध्ये आज तुझा पहिला दिवस आहे लग्नानंतरचा बरं का. आज जेवणामध्ये गोडधोड बनवायचे. हो की आई. बाई, गोडमध्ये ना गुलाबजामुन बनव आणि वांग्याची आलूची सब्जी कर माय. त्याच्यामध्ये थोडेसे चणे टाक. भिजत टाकलेत बघ मी. बरं आई, बनवते ना. छोट्या वहिनी, बनवता तरी येईल ना? तुमच्या घरच्यांनी खूप तारीफ केली होती तुमची की तुम्हाला सगळं जेवणामधलं बनवता येते म्हणून. सुगरण आहे म्हणून, सुगरण. बनवता तरी येईल ना सगळं काही? हो ताई, करते ना. सुनबाई, बनवशील की? हो नाही, बनवते मी. सुनबाई, तुला जर काही येत नसेल, काही मदत हवी असेल तर तुझ्या मोठ्या जावाला बोलवून घे. नका आई, मी सगळं काही बनवते. बरं बाई, जा बनव मग. आई, एक गोष्ट बोलू काय? मोठ्या वहिनी किती सुंदर होता, गोरा पान होता, लांब लांब केस होतं, आणि कोणाला सांगायला पण छान वाटते. पाहुण्या रावण्यामध्ये किती चांगलं वावरतात त्या. आणि ह्या छोट्या वहिनीला तर आता काळं सावळं बी म्हणू शकत नाही, नुसत्या काळा ढूस होता. सांगायला पण लाज वाटते की माझी वहिनी आहे म्हणून. काल मेकअप केला होता म्हणून छान वाटू लागल्या. आज तोंड धुतल्यावर बघ किती काळी ढूस दिसायली ती. बोलत तर तू खरं आहेस ग, पण आता काय करणार आहे, तर ती आपल्या घरची सून ना. तेच तर खूप मोठं टेन्शन आहे की आई, ती आपल्या घरची सून आहे. आता गावातल्या बायका बघायला आल्या तर काय म्हणतील बरं? सगळ्या बायका हेच म्हणतील, यांनी काय बघितलं ना, रंगाला ना, रूपाला ना, शिक्षणाला. किती बोलतील आपल्याबद्दल सगळ्या बायका, काय काय लावतील. एकाचं दोन, दोघांचं तीन, सगळ्या गावानं गोष्ट पसरायची होय. मीनाक्षीबाई, तुझ्यापासून तर कोणत्या गोष्टी लपवलेल्या नाहीत की. तुझ्या बाबाचा स्वभाव तुला माहीत नाही का? तुझ्या बापाला तर फक्त त्यांचं खानदान दिसून येऊ लागलं. त्यांनी तिचं रंगरूप बघितलंच नाही ना, शिक्षण बघितलं. त्यामुळं बाबाला बोलायची माझी बिलकुल इच्छा राहिली नाही. बाबा एकदा तर म्हणले नाही की जाऊन बघून ये म्हणून मीनाक्षी पोरीला. स्वतः जाऊन बघून आले तर आणि पसंतही करून आले तर. खानदानाचं का लोणचं टाकायचे? आता आपण कोणाकोणाला सांगणार की हिचं खानदान लय चांगलं आहे म्हणून पोरगी काय डख आहे. आणि बाई, तुझ्या भावाला बी आवडली होती. म्हणला काय करायचंय, म्हणला रंगरूप, म्हणला जे दिसायले तेच चांगलं आणि पोरगीच चांगली पाहिजे म्हणला मला. तुझ्या भावाच्या पुढं माझं कुठं काय चाललं, त्याच्यामुळं मी शांत बसले. आई, भाऊ तर लहान आहे वयानं, पण बाबाला तरी कळायला पाहिजे होतं ना. कशी पोरगी गळ्यात टाकली भावाच्या माझ्या. सोड आता या गोष्टींना. काय करावं म्हणजे लय डोक्यावर बसून घ्यायची काय गरज नाही तिला, आणि भ्यायची तर बिलकुलच नाही. तिनं ऐकलं तर ऐकलं, मी का तिला भीती? तिच्या तोंडावर तर बोलायला भिणार नाही मी. मीनाक्षी, तू तर बोलशील, तू भीत नाहीस. तू तुझ्या सासरी निघून गेली, आमच्या घरात होतील भांडणं. तुझ्या बाबाचा स्वभाव माहीत नाही का? त्यांनी सरळ बोलले की लहान्या सुनबाईला कोणी काही बोलायचं नाही म्हणून. जाऊ दे, तू तुझं डोकं खराब करू नको या गोष्टीमध्ये. तू तुझ्या आवडीनं गुलाबजामुन बनवायला सांगितलंस ना, ते आता खाऊन बघ. या गोष्टीत काही पडलेलं नाही मीनाक्षी. जे व्हायचं ते होऊन गेलं. आता ती काळी आहे तर काळीच राहणार, गोरी थोडीच होणार आहे. आई, ताई, स्वयंपाक झालाय बनवून. एकदा तुम्ही बघून सांगा कसा झालाय काय नाही ते. सगळं जेवण झालं का बनवून सुनबाई? हो आई, गुलाबजामुन, आलू वांग्याची सब्जी, भात, चपात्या, सगळं काही झालंय. बरं सुनबाई, एक काम कर, आता सकाळपासून तुला काही आराम भेटला नाही, काही नाही. तू जाऊन आता थोडासा आराम कर. दुपारच्या टायमाला 4-5 वाजता गावातल्या आपल्या गल्लीतल्या बायका येणार तुला बघायला. थोडासा आराम करणं खूप गरजेचं आहे तुला. हो आई. ही बघा महाराणी कशी झोपलेली आहे. आईनं थोड्या वेळ सांगितलं झोपायला, ही 2 घंट्यापासून झोपलेलीच आहे. घरामध्ये पाहुणे राहुणे मावना झाले तर, आणि ही अजून झोपलेली. वहिनी, ओ छोट्या वहिनी. ताई, वहिनी,
वहिनी तुमच्यासाठी सगळ्या लेडीज येऊन बसल्यात घरामध्ये, तुम्हाला बघायसाठी आल्यात. तुम्हाला आई किती वेळची आवाज द्यायली आणि तुम्ही बिंदास झोपल्या इथं. सॉरी ताई, माहीतच पडलं नाही की एवढी गाढ झोप कधी लागली ते. चला आता, चला बाहेर लवकर. सगळ्या लेडीज येऊन, बायका येऊन बसल्या आता तुम्हाला बघायसाठी. बरं ताई, मी आलेच तुमच्या मागे. बस थोडंसं तयार होऊन येते. काय झालं ताई? अरे तुम्ही जशा आहात का तशाच चला. तुम्ही तयार झाल्या तरी तशाच दिसाल आणि नाही झाल्या तरी तशाच दिसाल. काळ्याच्या पांढऱ्या तरी होणार नाही ना, जसा रंग आहे तसाच राहणार. काय ताई? माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तयार व्हायला खूप वेळ लागेल आणि त्या लेडीजच्या बायका येऊन बाहेर बसल्यात ना, ते खूप वेळच्या आलेल्या आहेत. त्यामुळे चला लवकर. आता चलता की नाही? किती वेळा माझ्या थोबाडाकडे बघता? बाहेरच्या लोकांना काय सांगायचं? सगळ्या लोकांमध्ये आमची बेइज्जती व्हायला लागली. थोडी तरी इज्जत ठेवा आमची. आणि हो, येताना तोंड झाकूनच या, कोणाची नजर नाही पडली पाहिजे. एकदम लवकर या, जास्त वेळ लावू नका. आईनंच तर पाठवलं होतं मला झोपायला, आणि ताई किती काही बोलून गेल्या मला. आणि ताईनं हे काय बोललं माझ्या रंगासाठी? लग्नाच्या आधी तर कोणी काही बोललं नव्हतं. माझ्या नवऱ्यानं तर मला स्वतःच पसंत केलं होतं. बस एवढा सत्र भात राहिलाय. सगळं जेवण संपलं वाटतं. मी तर काही खाल्लं पण नाही. आता मला चक्कर येते. मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. एवढा भात राहिलाय, ते खाऊन घेते. थोडासा आराम तरी पडेल. वहिनी, हे वाटी घेऊन कुठे जाताय तुम्ही? ताई, मला खूप जोरात भूक लागली. मी म्हटलं बाकी काय राहिलेलं नाही आहे, थोडासा भात राहिला ते खाऊन घेऊ. अरे, घरातल्या वहिनी का तुम्ही? घरातल्या काय चालीरीती बदलणार की काय? आमच्या घरातले मोठे धाटे माणसं, म्हाताऱ्या बाह्या माणसं सगळे खाल्ल्याशिवाय आमच्या घरातल्या सुना खात नाहीत. सुनबाई, या भाताचं नुसतं काय करणार? त्याच्यावर भाजी पण नाही. आई, काय झालं मीनाक्षी? तुझ्या सुनाला काहीतरी शिकव. घरातले मोठे धाटे जेवायचे राहिले तर आणि आपणच घेऊन चालली जेवायला. काही चाल रीत आहे की नाही तुझ्या सुनाला? तिच्या मायबापानं तर शिकून नाही पाठवलं वाटतं. आता तू शिकव इथं. घरातले मोठे धाटे माणसं, म्हातारे माणसं जेवायला बसल्याशिवाय मोठ्या वहिनी कधी जेवायला बसल्या का? आणि बघ, लगेच भाताची वाटी उचलली आणि घेऊन चालली आपल्या रूम मध्ये जेवायला. मीनाक्षी, पण सुना पण तर जेवतात ना? तिने अजूनही सकाळपासून एकदाही जेवली नाही. भूक तर लागलीच असेल ना? सगळा दिवस झालं तिला बाहेर बघायला येऊ लागल्या. मला तर ध्यानातच राहिले नाही पाहुणे रावणे याच्या मधात. तुझं तरी काम होतं ना वहिनीला जेव घालायचं. आत्ता ती किचन मध्ये आली जेव्हा तिला जोरात भूक लागली आणि सगळं जेवणच संपून गेलं. आणि रात्रीचं जेवण बनवण्यासाठी वेळ आहे आणि तिने भात घेतला तर काय झालं? अशा छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं करू नको मीनाक्षी. घरात बघ. सुनबाई, एवढा भात राहिला ते खाय आणि फ्रूट आहेत वाटतं, फळं काही तर ते बी खाऊन घे. तुझं पोट तरी थोडंसं भरेल, कारण संध्याकाळचा स्वयंपाक करायला वेळ आहे बाई. बरं आई. राधिका, एवढी उदास का दिसतेस तू? काही नाही ताई, बस असंच हो. बघ राधिका, तू मला तुझी मोठी जाऊ समजू नकोस. तुझी मोठी बहीण समज. आणि मला सांग काय झालंय ते. कोणी काही बोलले का तुला घरामध्ये? तू मला सांगू शकतेस जे काही आहे ते. ताई ते मीनाक्षी ताई. बोल ग बोल, काय झालं? काही नाही ताई, मी बस असंच थांबले होते. घरची आठवण येत होती मला. याचा अर्थ तू मला तुझी मोठी बहीण नाही समजलंस ना? नाही ताई, तसं काही नाही. मग सांग काय झालंय ते. ताई, काल मीनाक्षी ताई मला काळी काळी म्हणत होत्या आणि आज पण मला त्या म्हणत होत्या की तू जशी आहेस तशीच राह, काय तयार व्हायची गरज नाही, काही नाही. काळी हस तर काळीच राहशील, थोडीच गोरी होणार हस. ताई, मी मीनाक्षी ताईची चुकली किंवा त्या खराब आहेत असं म्हणत नाही आहे, पण ते असं प्रत्येक वेळेस ताने मारणं, काही पण बोलणे असं सहन होत नाही हो. असं खूप वाईट वाटतं. घरी मला सगळ्यांनी पसंत केलं होतं ना, तर मग आता का असं करतायत माझ्यासोबत? ह्या दोघी जावा कुणाबद्दल काय बोलत आहेत? 100% ह्या दोघी माझी व माझ्या आईची चुगली करत असतील. मोठ्या वहिनीला तर आज सांगतेच आज मी. ऐक राधिका, तू या घरातल्या माणसांमुळे तुझं मन छोटं करून घेऊ नको. या घरातले सगळेजण असेच आहेत. मी पण या घरामध्ये नवीन लग्न करून आले होते ना, तेव्हा पण माझ्यासोबत माझ्या मागे असेच लागले होते. मी पहिलेपासूनच थोडी जाडच होते ग.
तर मला सगळे सारखी जाडी आहे जाडी आहे. आमच्या घरचे सगळं जेवण ही सगळं संपवून टाकणार. जाडी, मी नेहमी जाडी आहे हे शब्द ऐकलेत ग. बरोबर ऐकायला पण येत नाहीये. काय बोलत असतील? ताई, तुम्हाला पण असंच बोलत होते? राधिका, सासर घर एवढं पण सोपं नसतं ग. माहित नाही काय काय ऐकावं लागतं इथे. पण तू टेन्शन बिलकुल घेऊ नकोस. मी तर एकटी होते ग. माझी तर मोठी पण जाऊन होती आणि लहानी पण तुझ्यासोबत तर मी आहे. तू मला तुझी मोठी जाऊ समजू नकोस, तुझी मोठी बहीण समज. आणि जेव्हा केव्हा तुला काही प्रॉब्लेम किंवा काही त्रास असेल तर मला नक्की सांग, ओके? खूप झालं यांचं, यांना मीच सांगते आता. मोठ्या बहिणी, ओ मोठ्या बहिणी. हां, आले ताई, आले. आता मला थोडं बरं वाटत आहे. बहिणीसारखी जाऊ मिळाली. मी ऐकलं होतं जावामध्ये खूप भांडण होते, पण माझी जाऊ तर माझ्या बहिणीसारखी निघाली. ताई, तुम्ही बोलवलं का? हो वहिनी, बोलवलं. तुम्ही पूर्ण दिवस घरात बसून राहता. बाहेर बघा किती छान हवा सुटली आहे. या थोडंसं थंड वारं घेऊ. हो ताई, तुम्ही खरंच बोलताय, किती छान हवा लागत आहे हो. तसं वहिनी तुम्ही काय करत होता आतमध्ये किचनमध्ये किती वेळचे? ताई, किचनमध्ये थोडंसं काम बाकी राहिलं होतं, तेच करत होते हो. अहो वहिनी, तुम्ही आता काम बिम करत जाऊ नका. सोडून द्या सगळे कामं. खूप कामं केले तुम्ही. आता तुमची लहानी जाऊ आली आहे, तिला सगळे कामं करत देत जा. तुम्ही आता थोडासा आराम करा. शेवटी तुमचं एक लहान बाळ आहे. अहो वहिनी, जेव्हा लहान जाऊ घरात येते तेव्हा मोठी जाऊ आरामच करते. तुम्ही या हवेचा आनंद घ्या. बघा किती छान वारं सुटला आहे. हो ताई, बोलत तर तुम्ही खरं आहात. आणि ताई, बाळामुळे मला आरामच भेटत नाही. आणि खरंच ताई, आता आतमध्ये ना खूपच गरमी होत होती. इथे बाहेर खूप छान वारं सुटलं आहे बघा. तेच तर, आतमधल्या आतमध्येच घुटत राहायचं. असंच थोडंसं बाहेर येऊन हवेचा मजा घेत राहायचा हो वहिनी. आणि हो वहिनी, छोटी वहिनी तुमच्यापाशीच बसली होती का? हो ताई, थोडी दुखातच होती. तुम्ही काही बोललात का तिला? नाही वहिनी, मी तर असं काही बोलले नाही. काय बोलली ती? ताई, तुम्ही काही तिच्या रंगाबद्दल बोललात काय? जे खरं आहे तेच तर बोलले मी. आता तुम्हीच सांगा, जर तुम्हाला 10 लोकांमध्ये बसवलं तर आम्हाला सांगायला बरं वाटतं ना की ही आमची मोठी बहिणी आहे. आणि तिलाच काल गावातल्या बायका काही बघायला आल्या होत्या, तेव्हा मला एवढी बदनामी झाल्यासारखी वाटली. सगळ्यांनी घरी जाऊन किती नावं बोटं ठेवले असतील की आपण हिच्यात असं काय बघितलं. आणि मी असं काय चुकीचं बोलले? गावातल्या बायका हिला बघायला आल्या होत्या, मी बोलायला गेले होते तेव्हा मला म्हणते मी तयार होते. मी म्हटलं तयार होऊन काय करणार? काळ्याहून गोरी थोडीच होणार आहे. माझ्या बाबांनी माझं चालूच दिलं नाही. नाहीतर आता तुम्हालाच बघा वहिनी, 20 माणसांमध्ये जरी बसवलं तरी म्हणतील किती सून आहे भारी दिसायला. हो ताई, बोलत तर तुम्ही खरं आहात. रंग तर तिचा काळा आहे. काय माहित काय बघितलं बाबांनी तिच्यामध्ये ते. तेच तर वहिनी, बाबांनी कुणाचं काही चालूच तर दिलं नाही. अनभय वहिनी, अजून काही बोलत होती की काय? काही महत्वाचं अजून काही सांगत होती की काय? हो ताई, ती तुमच्याबद्दल व आईबद्दल खूप काही वाईट बोलत होती. म्हणत होती आताच कुठं माझं लग्न झालंय, 2-3 दिवस झालं आणि सासूबाईचं नणंदबाईचं रूप माझ्या पुढं आलं. आणि ताई, तुमच्याबद्दल तर खूपच वाईट बोलत होती. म्हणत होती पाहायला आले तेव्हा तर सगळ्यांना मी पसंत होते आणि मग आता काय झडपणी आली की काय यांना. असं का? तिची एवढी हिंमत? ताई, हे असं कुणाला काही सांगू नका मी की असं बोलले तुम्हाला म्हणून. अहो नाही वहिनी, काही टेन्शन घेऊ नका. मी तुमचं नाव नाही घेणार. तुम्ही तर आमच्या जवळच्या आणि प्रेमळ वहिनी आहात. ताई, तसं मी तिला समजून सांगितलंय. सासर घरी अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच असतात. या गोष्टीचं काय वाईट वाटून घ्यायचं? सासू आईच्या बरोबर असते आणि नणंद बहिणीच्या बरोबर. अहो ताई, अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहणार ना. तुम्ही तर नणंद आहात. काही बोलले आपण 2 शब्द तर आपल्या भल्यासाठीच बोलले असणार ना. बहिणी, तुम्ही सगळं समजून तर सांगितलं ना तिला? हो ताई, मी सगळं काही समजूनच सांगितलं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बरं ताई, मी काय म्हणते, थंडगार हवा छान सुटलेली आहे. आईला बोलवू का? आणि येताना चहा पण बनवून आणते. तुम्ही नका वहिनी, थांबा बाजूला, मी आईला आवाज देते. आई, ए आई, आई. मीनाक्षी बोलवलं का? काय झालं?
अरे वा, किती छान हवा सुटली ग. राधिकाला पण बोलून घे. लग्नाच्या घाईमध्ये बिचारीचा दमच घुटत असेल ग. इथं मोकळी हवा आहे बघ. खूप जास्त सुनबाई करत आहेस ना. तीच तुझी लाडाची सून तुझ्यानी माझ्याबद्दल वाईट साईड बोलत आहे. आपल्याबद्दल चुगल्या करते मोठ्या वहिनीपाशी. वहिनी, सांगा जरा आईला तुमच्या लहान्या जाऊच्या लाव्या. हो हो आई, ताई बरोबर एकदम खरं बोलत आहेत बघा. ती तुमची थोडी देखील इज्जत करत नाही. ती तुमच्या व ताईच्या बद्दल एवढं जास्त वाईट बोलत होती, शिव्या घालत होती. ताईनं काय थोडंसं बोललं तिच्याबद्दल, तिने तर 100 गोष्टी ऐकवल्या ताईबद्दल मला. ऐकलंस का आई? आई, हेच खरं आहे की मोठी बहिणीच या घरासाठी चांगली व बरोबर आहे, ती नाही. आई, जेवणामध्ये काय बनवायचे? आज खिचडी, भज्जे, कढी आणि 4 भाकरी टाक. तुझ्या भायाला खिचडी भज्जे लय आवडतात. हो बरं आई. आई, ते ताई कुठं दिसत नाहीयेत. तुला काय करायचंय? ती तिच्या रूम मध्ये असेल. तिची तब्येत बरी नाही. तिच्या रूम मध्ये ती आराम करत असेल. आता जा बनव स्वयंपाक. हो आई. अगं सावित्री, असं कसं बोलत आहेस? राधिका तुझी सून आहे. ही काय बोलण्याची पद्धत झाली तुझी? हा, आता कुठं तिला 1 महिना झालाय लग्न होऊन. व्यवस्थित बोल जरा तिला. अहो, तुम्ही शांतच बसा. तुम्हाला काय माहितीये, थोडंसं चांगलं लाड करायला गेलं, प्रेमानं बोलायला गेलं की डोक्यावर बसायची होय. आणि मग कोणतं काम बी करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही मदत पडू नका. आई, मला जरा पैसे पाहिजे होते. मार्केटमध्ये जायचं होतं. जरा शॅम्पू, परफ्यूम, थोडं सामान संपले, क्रीम वगैरे ते घेऊन यायचं होतं. उद्या येता का सोबत? हो येते की. मला घ्यायचं होतं. येते मी पण. आई, तुमच्यासाठी चहा टाकू का? अरे ताई, तुम्ही पण? ताई, किचनमध्ये चला ना, मला थोडी स्वयंपाकात मदत करा ना. मी खूप थकून गेले हो. माझ्या डाव्या पायामध्ये पण काय माहिती वात आला की काय लई दुखायला हो. थोडीशी मदत करा ना, चला ना. काय म्हणालीस मला तू? मी तुझी मदत करू? अगं, आतापर्यंत आई मला कधी बोलणार नाही की माझी मदत कर म्हणून. आणि तू आलीस मला सांगणारी कोण ग? ताई ताई, तुम्ही असं रागावू नका. काही प्रॉब्लेम नाही, मी करेन. बघितलं काय कसं काम लावत आहे मला ती. बघा, आता तुम्ही सांगा. डॉक्टरनं मला सांगितलंय ना आराम करायला, कोणतंच काम करू नको म्हणून सांगितलंय ना. ही मोठी शहाणी मला कामं लावायली. आई, सांगा तुमच्या सुनेला मी चालले. केले ना, केले घरात भांडण. अगं, घरातले कामं केले आणि तू काय मरणार नाहीस. यानंतर तू जर मोठीला काही बोललीस ना तर बघ, माझ्या इतकं वाईट नाही बघ. आई, आई, मी तुमचा खूप सन्मान करते, मान ठेवते. तुम्हाला आई समजते म्हणून आई, मला तुमचा राग नाही हो. पण आई, त्या पण या घरच्या मोठी सून आहे ना, आणि मी लहान. आम्ही दोघींनी मिळून जर घरातले कामं केले तर थोडी माझी पण मदतच होईल ना. बघ राधिका, मला ना तुला सारखं सारखं सांगणं योग्य वाटत नाही. मला पण वाईट वाटतं, कारण तू पण या घरची सून आहेस. म्हणून पुन्हा एकदा सांगते, भांडणाची सुरुवात घरात करणं बंद कर. ओ ओ ऐका की हो. अहो ऐका ना. ए, काय आहे? सुखानं टीव्ही तरी बघू दे. उगा माया मागं लागलीस. काही काम नाही का तुला? जा, गुणानं काही काम कर. हे तर कधी ऐकतच नाहीत. सारखं ते टीव्ही फोन. डोकं पिकून टाकलं या माणसानं माझं. अहो ऐका ना प्लीज, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय हो. ऐका की. आता बोल तरी, मी कानानच ऐकतो. ऐका की हो, मला मार्केटमधून काही सामान घ्यायचे. तुम्ही घेऊन येता का? हां, पैशाचं झाडच लागलं आहे माझ्याजवळ. तुला माहित नाही का, मी नोकरी करत नाही ते. जा, आई जवळून घे. अहो, असं किती दिवस घरी बसून राहणार? हां, किती दिवस असं चालणार आपलं? काहीतरी काम करा. मला छान नाही वाटत असं आईकडून पैसे मागायला. ए, मला जास्त ज्ञान देऊ नको. पैसे पाहिजे असतील तर जा आईकडं, आईकडून मागून घे आणि इथून पटकन निघून जा. माझं डोकं खाऊ नको बाग. उघड डोकं खाते मूर्ख बाई कुठली की. आई, आई, मला जरा पैसे पाहिजे होते. काही सामान मागवायचं आहे. कोणतं सामान मागवायचंय तुला? आई, माझ्या लग्नाला पूर्ण 1 वर्ष झालं आहे. माझी क्रीम, तेल, कुंकू सगळं संपत आलं आहे. चप्पल पण तुटली आहे आई. आणि मी मागच्या 7 महिन्यापासून माहेरी पण गेलेली नाही. जे की तिकडं काही गेले असते तर आणलं पण असतं. राधिका, माझ्याजवळ नाहीत पैसे आणि तुझ्या अशा फालतू गोष्टीसाठी तर बिलकुलच नाही बघ. आई, हे काय बोलणं झालं?
त्यांच्याकडे पैसे मागितले तर ते नाही म्हणतात. ते बोलतात आईकडे जा, आईकडे पैसे माग. तुमच्याकडे आले तर तुम्ही नाही म्हणता. कुठे जायचं मी? आणि तुम्हाला माहित आहे तुमचं पोरगं काही कामधंदा करत नाही, तर मी कुणाला मागू? अगं सांगितलं ना तुला माझ्याकडे काही पैसे बिशे नाहीत म्हणून. आणि ऐक, तुझ्या बापाने भीक मागितली होती की आमच्या पोरीला सून बनवा म्हणून. खूप झालं आई, खूप झालं. खूप बोलले तुम्ही बाप बाप बाप. का बरं? का घेऊन येऊ? काम करते तुमच्या घरी आणि पैसे माझ्या बापाकडून. तुझं तोंड लय चालत आहे. हे शिकवलं का तुझ्या आईने? माझ्या आईनं तर खूप छान संस्कार दिलेत मला, पण तुम्ही मला चांगलं कुठं राहू देताय? आणि हो, तसं तर तुम्ही खूप बोलले होते ना की आमचे खूप मोठे मोठे बिझनेस आहेत, खूप पैसा आहे, खूप प्रॉपर्टी आहे, बंगला आहे, शेती आहे. मग तुमच्या सुनाला एक साधी चप्पल घेऊन देऊ शकत नाही? तुटलेली चप्पल वापरते तुमची सून. कसं तुम्हाला काही वाटत नाही? आई आई काय झालं? खूप आवाज येतोय. काय झालं का? बघ बापा तुझ्या बायकोला नुसतं बोलायली, किती वेळची वरडायली माझ्यावर. म्हणते माझ्या बापानं खूप काय दिले, तुम्ही काय लावायले म्हणते मला. बघ आता तिला काहीतरी बोल, समजून सांग तिला. हाय गे, लय माजरीस का तू? हा, माझ्या मायला उलट सुलट बोलतीस. तोंड फोडून हातात देईल बघ. ए मारू नको रे बापा, राहू दे. नमस्कार मंडळी, आजची छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली? मी माहेरात जास्त दिवस राहू शकत नाही, कारण तिथे राहिलं तर लोक वेगवेगळे खूप काही नावं ठेवतात. आणि सासरी असा तमाशा चालू आहे. याच्यावर उपाय म्हणून तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा मी काय करायला पाहिजे. चला तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.